का अण्णा आपली गँग नाही का आली अजून? नाही आले चंद्या. एक स्पेशल बनव. अरे मी काय म्हणतो, पोरं कुठे? मला काय माहिती, 2 महिने झाले मीच गायलो नाही. हे चंद्या, अरे निखिलला मारायला रघुशेठचा पोरगा आलाय. कोण? पिंट्या? हा. मादर. पिंट्या, गाववाल्याचा पोऱ्या नरतो, भिरतो आणि डायरेक्ट मातीत गारतो. संभाल तुझ्या पोरांना. तुला सांगितलं ना, टेन्शन नको घेऊ दादूस. मी आहे ना, काहीतरी करतं. अरे मीच म्हणलं तुला, तिला परपोज कर परपोज कर परपोज कर. अरे पण मला तरी काय माहिती ती अशी लपरीबाज पोरगी निघल म्हणून. नको जाऊस, संपलं आता सगळं. अरे ती पोरगीच आपली नाही तर जाऊन काय फायदा. हाच तुझा राग त्यांनी निक्यावर काढला. विचारांच्या ओझ्याखाली मी पुरता दबून गेलो होतो. काय करावं काय नाही काही कळत नव्हतं. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आठवत होता. तिची ती साथ, हातात घेतलेला हात, सार काही. विचारांचा काहूर माजला होता. मन पिळवटून निघत होतं. तिचं त्याच्यासोबत असणं, जिवलग मित्रांना झालेला त्रास, मारामारी, साऱ्या विचारांनी वेडापिसा झालो. मग ठरवलं संपून टाकावं स्वतःला. तिकडं हायवेला सोडलं त्याला. अरे त्याला एकट्याला कशाला सोडलंस? चल